मित्रो, आज आपण ह्या डिसेंबरच्या 2020च्या पूर्वसंध्येला एका अशा वळणावर आहोत की गेल्या डिसेंबरमध्ये चायनामधनं प्रादुर्भाव झालेला, उगम झालेला हा जो कोविड-19 कोरोनाचा विषाणू जो पूर्ण जगभर पसरला आणि गेल्या फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान भारतामध्ये आपल्या येऊन जो काही हाहाकार आणि पूर्ण माजवला, आतापर्यंत सुद्धा आपण त्या संकटातनं निघालेलो नाही. परंतु ह्या सगळ्याचा जो काही परिणाम झाला तो असा झालेला आहे की पूर्ण सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक अर्थकारणावर तर झालेला आहे, पण मुख्यत्वे करून मला जे वाढायचं आहे की तो इथे आपल्या कौटुंबिक व्यवस्थेवर सुद्धा झालेला आहे. त्या ह्याच्यामध्ये कोणी म्हटलेलं आहे कि अजीब साल था ये, किसी के सपने ले गया तो किसी के अपने ले गया. तर त्या ह्याच्यामध्ये पूर्ण जग होरपळून निघालेलं असताना त्याचं एक विक्टीम मी सुद्धा झालेलो आहे यामध्ये. की साधारणतः सप्टेंबरमध्ये याचं जे पीक टाईम होता, पूर्ण हा कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा वरच्या स्तरावर वाढला आणि त्याचा शिकार म्हणून माझे वडील त्या ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पावले. तर त्या सर्व ह्याच्यामध्ये जी लागण होताना वडील माझे 69व्या वर्षामध्ये असताना, प्रकृती ठीकठाक ठणठणीत असताना आणि चांगलं रिटायरमेंटचं लाईफ त्यांचं स्पेंड करणं चालू असताना 4-5 महिने पूर्ण लॉकडाऊनचे चांगले तंतोतंत नियम पालन करून अनायसे मग पूर्ण निघाल्यानंतर त्यांचा जो काही थोडाफार वावर झाला त्यामध्ये दुर्दैवाने त्यांना कोरोनाने घेरलं. आणि ते घेरलं असताना कुठेही एक आपण बघतो की त्याला चालढकल पण जास्त न करता जे काही उपचार करायचे होते ते ताबडतोब करून सुद्धा ज्या वेळेस आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं, ती जी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातली साधारणतः नवी मुंबई आणि सगळीकडचीच जी परिस्थिती होती ती अशी काही दयनीय अवस्था होती की कुठेही सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल इथे बेड्स अवेलेबल नव्हते आणि बरेचसे पेशंट हे विना ऑक्सिजन वाचून हॉस्पिटलपर्यंत पोचेपर्यंत किंवा पोचल्यानंतर दगावलेले आहेत. तर ह्या ह्याच्यातनं पूर्ण आमचं कौटुंबिक जी काय मंडळी होती ती त्यातनं गेली. वडील साधारणतः 66 त्यांचा ऑक्सिजन असताना आम्हाला त्यातनं हॉस्पिटलाइज करणं झालं, कारण तोच ऑक्सिजन त्यांचा 2 दिवसापूर्वी 92 दाखवत होता. काही प्राथमिक सगळ्या उपचारांनी त्यांना फरक नाही पडला. हॉस्पिटलाइज ICU ट्रीटमेंट नंतर 9 दिवस हॉस्पिटलाइज जेव्हा पेशंट होतो, बरेचसे पेशंट महिना 15 दिवस काढले. पण हा सगळा आजार नवखा असताना डॉक्टरांसाठी सुद्धा त्यावेळेसची जी सिच्युएशन होती, बरेच दिवस मला ह्याच्यावर बोलता न येण्यासारखी कंडिशन होती. कारण त्या अवस्थेमध्ये जेव्हा पूर्ण आमचं कुटुंब म्हणजे माझे भावंड 3 जण जे आम्ही घेऊन गेल्यापासून त्यांच्या भोवती तिथे हॉस्पिटलच्या प्रिमायसेसच्या बाहेर जे राहत होतो ते कायम जाईपर्यंत देवाकडे फक्त एकच प्रार्थना असायची की परमेश्वरा ह्यातनं फक्त वडिलांना बाहेर काढ. पुढचं जे आयुष्य त्यांचं असेल ते किती असावं ह्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना नाही करत, फक्त ह्या संकटातनं काढून टाक. पण तिथे असताना जे काही सर्व आपण बघतोय व्हिडिओ, सगळीकडे जे काय अवस्था झाली होती, अक्षरशः स्मशानाच्या बाहेर आपण राहतोय अशी अवस्था होती. कारण दररोजच्या 2-2, 3-3 डेड बॉडीज तिथनं निघत होत्या आणि दयनीय अवस्थेमध्ये पेशंट तिथे ॲडमिट होत होते. लोकांना बेड न मिळाल्याने सुद्धा गेलेले लोक. पण हा डिसीजच अनप्रेडिक्टेबल होता, ज्याचे काही उपचार नाही आहेत. तो एक वेगळा विषय आहे की कशा प्रकारे त्याचे मेडिकल प्रोटोकॉल आणि सगळे काही जे गेलेले आहेत त्यातनं कोणी निघाले, कोणी नाही निघाले. पण हे शिकवून जरूर गेला त्या ह्याच्यामध्ये की तुमचे नातेसंबंध
आणि इतर व्यवस्था जी कौटुंबिक काय असावी, अक्षरशः त्या ह्याच्यावर डळमळायला झालेलं पूर्ण. पण पुढचं वेळच जगच असं आहे की तुम्ही त्यातनं सावरणं आहे आणि पुढे त्या ह्याच्यामधनं काही शिकणं आहे. त्यातल्या ह्या मार्फत मला जे काही मुद्दे जे असे ठरवून न केलेले पण जे सुचले आणि भावले ते तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या ह्याच्यामध्ये आपली भारताची जी हिंदू धर्माच्या आणि सर्व धर्म एकसंघटितपणा जो आहे, मूळ म्हणजे भारतीय संस्कृती ज्याला मी म्हणेन, त्याची जी मूलभूत गाभा आहे तोच आहे समाज आणि कौटुंबिक व्यवस्था, जी पाश्चात्य देशामध्ये नाही. आणि त्याचाच अभाव म्हणून आपण बघितलेलं आहे. काही ग्लोबल जर तुम्ही सर्चेस घ्याल, व्हिडिओ घ्याल, तर तिथले सुद्धा जे नातेसंबंध आणि त्यातला दुरावा हा सुद्धा बरंचसं दाखवून गेला. पण टचवूड काही भारतामध्ये त्या गोष्टी घडल्या नाहीत, पण काही ठिकाणी त्या सुद्धा झालेल्या आहेत, ज्या दयनीय अवस्था म्हणायला लागेल. की एखादा विक्टिम त्यामध्ये सापडला तर पूर्ण काही कौटुंबिक व्यवस्था आपली मजबूत असून सुद्धा ह्या रोगामध्ये तुमचे कुटुंबीय तुमच्यापासून 4 हात लांब पळून राहिलेले आहेत. एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की वडिलांना जेव्हा आमच्या कोरोनाची लागण झाली त्या ह्याच्यामध्ये, आणि मग आम्ही सख्खे भावंड 3 जण ज्या प्रकारे त्यांच्यासाठी एक लढाईवर उतरलो, ती लढाई हा एक वेगळा विषय आहे. आणि तेव्हा मग आम्हाला आमचे वडील, जे साधारणतः माझी आई सुद्धा हयात नाही, आणि 23 वर्ष ज्यांनी आईच्या जाण्यानंतर आमच्या शैक्षणिक जीवनापासून ज्या काही उतार चढाव बघून आम्हाला आज 23 वर्षानंतर एका टप्प्यावर आणून ठेवलं होतं, जो की एक चांगला टप्पा होता की ज्याच्यामध्ये पुढे त्यांना आम्हाला सांभाळणं होतं आणि त्यांचं प्रेम घेणं होतं. जी भूक आम्हाला तयार झाली होती, पण त्याला ईश्वरांनी आम्हाला साथ दिली नाही त्या ह्याच्यामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये असं सांगायचं की कौटुंबिक जी व्यवस्था खरोखर ती आपल्याला जी बरेचसे काही लोक सांगून गेले, आपलं साहित्य तेवढं प्रभावी आहे की त्याच्यातनं आपल्याला वेळोवेळी प्रत्येक लेखकाने सगळ्यांनी मांडलेली आहे. आणि हेच खरं जगणं आहे. तुम्हाला पूर्ण लॉकडाऊन पासून आपण माणसं कशी दूर गेली आणि कशी जवळ नव्हती, तर त्याचे काय अभाव होते हेच खरे समजून गेले. सर्व ज्या वातावरणामध्ये जेव्हा कोविड पेशंट हॉस्पिटलमध्ये असायचा, तेव्हा आमचं सुद्धा बघणं झालं की काही जे अशी दयनीय अवस्था की ज्याच्यात सिरियस पेशंट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ट्रीटमेंट आहे चालू, पण बघावं तर त्याच्यासोबत कोणी आहे की नाही हा प्रश्न पडावा. म्हणजे सगळं बिलिंग आणि तिथलं मॉनिटरिंग हे सगळं डॉक्टरांच्या आणि स्टाफच्या हवाले सोडून तो पेशंट हॉस्पिटलाइज करून मग नंतर तो कदाचित बरा होणार किंवा जाणार हे काही कोणी बघितलं नव्हतं. अशी सुद्धा एक साईड बघायला मिळाली. आणि त्याच्या जोडीला दुसरी सुद्धा हे झाली की इथला आवाज ऐकून त्या माणसाच्या सोबत जे राहणारे, रोडवर राहणारे, हॉस्पिटलच्या बाहेर राहणारे जे अटेंडंट असतात, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं हे करण्यासाठी धावून येणारी काही पूर्ण आपली मजबूत कुटुंब व्यवस्थेतले लोक सुद्धा बघायला मिळाले. कारण तिथे जेव्हा एक ज्यांचे अनुभव असतील की आपलं कोणीतरी आतमध्ये आहे, जो मृत्यूशी पूर्ण ज्याचं लढाई चालू आहे, त्या माणसाला भेटण्यासाठी लोक येत नसतात आणि येत नाहीत. पण बाहेर जो त्याच्यासाठी लढतोय, जे त्याच्यासोबत आहेत, त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी, म्हणजेच रोडवरच्या माणसांसाठी भेटण्यास जाणारी आपली मजबूत कुटुंब व्यवस्था सुद्धा बघायला मिळाली त्याच्यामध्ये. म्हणून काही हा जो पूर्ण संकट जे आलं ते आपल्याला एकच शिकवून गेलेलं आहे की आपण आपल्यामध्ये किती मजबूत असायला पाहिजे त्याच्यामध्ये. आता महत्त्वाचं म्हणजे मला बोलायचं की त्याच्यामध्ये आपण बघतो की माझे व्यक्तिगत अनुभव
जे की माझ्या वडिलांशी हे होते की आपल्या ह्याच्यामध्ये साधारणतः मुलगा मुलाचं संभाषण जे काय कुठल्याही जनरल संस्कृतीमध्ये ते वडिलांशी जास्त नसताना आईशी असतं. आई ही एक दुवा असते की वडिलांच्या मार्फत काही एक जरी कोणता हट्ट असेल, काही मिळवण्याचा असेल, काही सांगण्याचा असेल, तक्रार असेल, ते करण्यासाठी आई दुवा असते. दुर्दैवाने 23 वर्षापूर्वी आम्ही आईला हरवून बसलो दीर्घ आजारपणाच्या फाईट नंतर, जी की माझ्या वडिलांनी पूर्ण समर्थपणे पेलून सुद्धा आम्ही त्यातनं यशस्वी होऊ नाही शकलो. पण आपल्या संस्कृतीमधला, हिंदू संस्कृतीमधला बाप हा जरी कणखर असला तरी तो बाप कसा असतो त्याचं एक आम्हाला हे झालं. एवढ्या सगळ्या मोठ्या संकटामधनं थोडंफार डगमगलेलं पण असेल, पण ते आज त्यांचे सर्व जे आमच्यासोबत जी यशस्वी वाटचाल केली खडतर परिश्रमानंतर, एक कष्ट असे सरकारी नोकरीमध्ये सुद्धा राहून खूप असे काही हे केले, काबाड कष्ट करून, तारेवरची कसरत करून त्यांनी आम्हाला चांगल्या एका स्टेजपर्यंत आणलं आणि आमच्या कौटुंबिकाचा बॅलन्स ठेवण्याचा पूर्ण कसरत करून आम्हाला एका लेवलला आणून त्याने ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटतं की अशा उतार वयामध्ये पुढे मग आपल्याला जे वडिलांचं म्हणजे आपल्या सगळ्या पॅरेंट्सचं जे काही करणं असतं त्या ह्याच्यामध्ये आणि त्यांचे चांगली रिटायर्ड हॅपीएस्ट लाईफ, कारण डेथ इज अनसर्टन. कोणी इथे लॉंग लाईफ जगण्यासाठी आलेलं नाही, पण एक हेल्दी लाईफस्टाईलनी आणि त्यांच्या ह्याच्याने त्यांचं एक होऊन आपण नवीन पिढी त्यासाठी मग कोपअप करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाने तयार असतो. पण ह्या कोरोनामध्ये खरोखर मागे वळून पाहताना काही बघतो तर खूप दयनीय अवस्था आहे की आपण आपल्या दुःखाकडे बघतो तेव्हा आपल्याला दुःख मोठं दिसतं, पण जसं वर जाऊन बघितलं तर समाजामध्ये जे घडलंय, कोणाच्या घरातले 2 लोक गेले, कोणाच्या 3, 4, 5 असे एका घरामधली लोक गेलेली आहेत. तेव्हा वाटतं की हे जगावर पुढे जे संकट आलं ते सर्वांसाठी तसं आलं, पण त्यातनं आपल्याला फक्त आपली कौटुंबिक व्यवस्था हीच मजबूत करणं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने एका विचारावर हे केला विचार तर हे होणार. अदरवाईज त्या ह्याचे हे परिणाम कोरोनाने शिकवून गेला की तुम्ही जर अशा ह्याच्यामध्ये पूर्ण एकमेकांसोबत नसाल, घट्ट असे पाय रोवून नसाल एकमेकाशी हात धरून, तर पुढे हे जे संकट आपण आलेलं आहे, ओढवलेलं आहे, हे आपल्याला असंच राहणार आहे आणि आपली कौटुंबिक व्यवस्था ही विभाजलेली असेल, जी की पाश्चात्य संस्कृतीमध्ये राहिलेली आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणून मग या निमित्ताने जे काय हे झालं की संकटामध्ये कोणाच्या आनंदामध्ये तुम्ही नका जाऊ, पण संकटामध्ये तुम्ही 12 लोक एकत्र राहणं हीच काळाची गरज आहे आणि त्याच्यावरच आपली पुढे भारतीय संस्कृती, समाजरचना आणि कौटुंबिक रचना ही जर कणा असेल, असलेल्या गोष्टी आहेत, ही मजबूत राहिली तर पुढे ह्या संकटासारखी कितीही संकट जर आपल्या समोर आली तरी पण आपण त्यातनं निभावून नेऊ शकू त्या ह्याच्यामध्ये. म्हणून अजून सुद्धा धोका टळलेला नाही. त्याच्यातनं जे गेलेले आहेत त्यांनाच त्याचं खूप गांभीर्य आहे. जोपर्यंत आपण ह्या परिस्थितीवर मात करत नाही, मग ते लसीच्या मार्फत असो आणि पूर्ण त्याचं निर्गमन होईपर्यंत, तोपर्यंत खरंच एक विक्टिम म्हणून मी ज्या काही घटनेवर बोललोय त्या घटनेचं गांभीर्य हे वस्तुस्थितीमध्ये जेवढं होतं ते खूप भयंकर आणि भयावह होतं. त्यामुळे पुन्हा ह्याचा प्रादुर्भाव जो आता थंडीच्या दिवसामध्ये जसं आपण बातम्यांना बघतो की जो वाढण्याचा धोका आहे आणि ब्रिटनमध्ये तो वाढलेला पण आहे, तर खरोखर त्या विषयाची परीक्षा न झालेली बरी. आणि देव करो की ह्या पूर्वसंध्येला बोलण्याचं म्हणून एक मनामध्ये आलं, जे काही मुद्दे होते त्याभोवती यातनं एक जरी मुद्दा जरी कोणाला एक क्लिक झाला आपल्याला
किंवा स्वतःला ह्यातनं काही डेव्हलपमेंट हे झाली तर तेच ह्यातलं सार्थक आहे. त्याच्या जोडीलाच एक मुद्दा आहे की सेम ह्याच्यावरची जी माझं जे बेतलेलं संकट आहे आणि त्यावेळेस माझे जुने काही फोटो जे वडिलांसोबत वगैरे होते याचा कोलाज, जे आमच्या आत्तापर्यंतच्या आम्ही सोबत घालवलेला जो वेळ होता एकमेकांसोबत, मग ते कुठे बाहेर फिरणं असू दे किंवा गेल्या वर्षीच आम्ही केलेली दुबईची दोघांनी वडील आणि मी सोबत केलेली एक टूर असू द्या, तर त्याचे सगळे कोलाज बघताना माझी एक चायनीज कंपनीची माझ्या सप्लायरचा स्टाफ मॅनेजर आहे, तिने मला एक दिलेली कमेंट जी आहे ती खरोखर बोलकी आहे. आणि ती बोलकी आहे तर ती आपल्याला खरंच भारतीय संस्कृतीला सॅल्यूट करणारी आहे. तर त्या चायनीज महिलेने जे मला एक मेसेजमध्ये लिहून पाठवलं होतं त्यातनं पण आपल्याला बरंचसं टेक होम मिळतं. ते म्हटलेलं आहे, सुशील, यू हॅव अ हॅपी फॅमिली. युजली इन चायना when son is at my age, he's shy or no time to take a photo with his parents or father. Chinese men are not good at express their love to parents or their families. We are always too shy to express our love to parents. Someday when they gone, it is a regret. Thanks for sharing me your photos. I will call my parents tonight. I should have to express with them. तर हे जे म्हटलेलं आहे, खरोखर पाश्चात्य संस्कृती कशी आहे हे तिथलीच माणसं ॲक्सेप्ट करतात. पण त्या निमित्ताने जर आपण एका आपले कुठली भारतीय संस्कृतीचा असा गाभा आहे बरोबर, तर त्या ह्याच्यामधनं जर काही मेसेज असे जाऊन त्याच्यामधनं रिफ्लेक्शन आलं आणि आपण पुढे आपली कौटुंबिक व्यवस्था ही जर अशा ह्याच्याने घेऊन गेलो, दुर्दैवाने ते आज माझ्या भाग्यामध्ये नाही की मला पुढे राहिलेला वेळ हा वडिलांसाठी देणं होतं, जसं राहणं होतं ते राहिलेल्या गोष्टी नाही झाल्या, नाही होणार, हे कायमचं रिग्रेट राहणार. पण त्या ह्याच्यामध्ये निदान आपण आज आपली संस्कृती आणि हा जो गाभा मेन ह्याला जपणं राहिलं पाहिजे आणि हे तसंच चालू राहिलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भारत देश हा एक सांस्कृतिक आणि सगळ्या ठेवा जपणारा आहे, ह्या गोष्टी राहतील. अदरवाईज आता जो काही आपल्यामध्ये अभाव दिसतो तो ह्या गोष्टींचा आहे. तर धन्यवाद. येणारा पुढील 2021 हे आपल्या ह्या सगळ्या संकटांवर मात करून लवकरात लवकर आपण ह्या पूर्ण जग, आपला देश आणि आपलं सगळं समाज यातनं बाहेर निघू. कारण जे आत्तापर्यंत वर्षभरामध्ये झेललंय ते खूप प्रचंड दुःख आणि ह्याचं सर्वांनी झेललेल्या गोष्टी आहेत. तर ईश्वराकडे एकच प्रार्थना की पूर्ण हे जागतिक संकट आलंय त्याला लवकरात लवकर त्याचा नायनाट व्हावा आणि 2021 पासून पूर्ण जगावर सुख शांती आणि ह्याचा वर्षाव व्हावा. धन्यवाद.